देवघरातून येत होता आवाज, खाली खोदताच भयंकर प्रकार. पोलीसही निशब्द. घरातील सर्वात पवित्र जागा, जिथे रोज दिवा लावला जातो, देवाची पूजा केली जाते, तिथे नेमकं असं काय घडलं? एका शांत परिसरात असलेलं ते साधंसुधं घर बाहेरून पाहिलं तर अगदी घरासारखंच. घरासमोर तुळस, अंगण स्वच्छ, आत गेल्यावर भिंतींवर देवदेवतांची चित्र आणि घरात भक्तीचं वातावरण. रोज सकाळी घंटानाद व्हायचा, अगरबत्तीचा सुगंध दरवळायचा आणि घरातील मंडळी नियमित पूजा करत असल्याचं शेजाऱ्यांना दिसायचं. त्यामुळे त्या घराबद्दल कुणाच्याही मनात कधी संशय आला नव्हता. पण काही दिवसांपासून एक विचित्र गोष्ट घडू लागली. रात्री उशिरा त्या घराच्या दिशेने काही अस्पष्ट आवाज ऐकू येत असल्याचं काही शेजाऱ्यांनी सांगायला सुरुवात केली. सुरुवातीला सर्वांनी त्याकडे दुर्लक्ष केलं. कदाचित घरात काही काम सुरू असेल, उंदरांचा आवाज असेल किंवा दुसरं काही कारण असेल असं वाटलं. पण दिवसागणिक हा प्रकार वाढतच गेला. आवाजाबरोबर आणखी एक गोष्ट लोकांच्या लक्षात येऊ लागली. घराच्या आतून एक वेगळाच वास बाहेर येत होता. तो ना अगरबत्तीचा होता ना स्वयंपाकाचा. काहीतरी वेगळंच होतं. शेजाऱ्यांनी अनेकदा विचारण्याचा प्रयत्न केला, पण प्रत्येक वेळी उडवाउडवीची उत्तरं मिळत होती. त्यामुळे संशय अधिकच वाढत गेला. एक दिवस काही गावकऱ्यांनी एकत्र येऊन याबद्दल चर्चा केली. सर्वांचे अनुभव जवळपास सारखेच होते. आवाजही येत होता आणि वासही. मात्र घरातील मंडळी प्रत्येक वेळी सर्व काही ठीक असल्याचं सांगत होती. शेवटी हा प्रकार सामान्य नसल्याचं लक्षात आलं आणि पोलिसांना माहिती देण्याचा निर्णय घेण्यात आला. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी घराची पाहणी सुरू केली. घरात प्रवेश करताच सर्व काही अगदी व्यवस्थित दिसत होतं. कुठेही गोंधळ नव्हता. देवघर तर विशेष आकर्षक होतं. देवांच्या मूर्ती, हार, दिवे आणि पूजा साहित्य पाहून काही क्षण पोलिसांनाही संशय वाटला नाही. तरीही अनुभवी अधिकाऱ्यांनी प्रत्येक कोपरा तपासण्याचा निर्णय घेतला. घरातील प्रत्येक खोली पाहण्यात आली. कपाट, स्टोअर रूम, मागचं अंगण, छप्पर, पण काही संशयास्पद सापडलं नाही. मात्र देवघराजवळ गेल्यावर एका अधिकाऱ्याचं लक्ष अचानक जमिनीकडे गेलं. देवघराच्या फरशीचा एक भाग इतर फरशांपेक्षा थोडासा वेगळा दिसत होता. अगदी बारकाईने पाहिल्यावर तिथे हलकासा फरक जाणवत होता. काही क्षण पोलिसांनी एकमेकांकडे पाहिलं. हा केवळ योगायोग होता की त्यामागे काही रहस्य दडलं होतं? त्याचवेळी पुन्हा एकदा तो अस्पष्ट आवाज ऐकू आल्याचा दावा काहींनी केला. आता पोलिसांनी निर्णय घेतला की त्या भागाची अधिक तपासणी करायची. घरातील लोकांना बाजूला करण्यात आलं आणि आवश्यक साधनं मागवण्यात आली. सुरुवातीला हलक्या हाताने फरशी तपासण्यात आली. काही ठिकाणी टकटक केल्यावर वेगळाच आवाज येत होता. जणू काही खाली पोकळी असावी असा संशय निर्माण झाला. आता पोलिसांचा संशय जवळपास खात्रीत बदलू लागला. काही वेळातच फरशीचा छोटा भाग उचलण्याचं काम सुरू झालं. घरातील वातावरण पूर्णपणे बदललं होतं. बाहेर शेजाऱ्यांची गर्दी वाढत होती. प्रत्येकाच्या मनात एकच प्रश्न होता, खाली नेमकं काय असणार? फरशीचा भाग उघडताच खाली एक लपवलेली जागा असल्याचं स्पष्ट झालं. मात्र आत अंधार असल्यामुळे लगेच काही दिसत नव्हतं. टॉर्चचा प्रकाश टाकण्यात आला. सर्वांचे डोळे त्या छोट्याशा उघडलेल्या जागेकडे लागले होते. टॉर्चचा प्रकाश आत पोहोचतात काही वस्तूंचे आकार दिसू लागले. सुरुवातीला त्या काय आहेत हे स्पष्ट होत नव्हतं, पण पोलिसांना आणखी जागा मोकळी केल्यानंतर चित्र हळूहळू स्पष्ट होऊ लागलं. जशी जशी फरशी बाजूला काढली जाऊ लागली तसतशी मोठी गुप्त कप्प्यासारखं बांधकाम असल्यासारखं दिसलं. ही जागा मुद्दाम तयार करण्यात आल्याचं स्पष्ट होत होतं. आता सर्वांनाच उत्सुकता लागली होती जाणून घेण्याची. काही मिनिटात पोलिसांनी त्या जागेतून एकामागोमाग एक वस्तू बाहेर काढायला सुरुवात केली. उपस्थित लोक आश्चर्याने पाहत होते. देवघराखाली अशी व्यवस्था का करण्यात आली होती याचं उत्तर आता मिळणार होतं. शेवटी जे समोर आले ते पाहून सर्वांना धक्का बसला. त्या गुप्त जागेमध्ये देशी आणि विदेशी दारूंच्या बाटल्यांचा मोठा साठा लपवून ठेवण्यात आला होता. देवघराचा वापर श्रद्धेसाठी नव्हे तर अवैध साठा लपवण्यासाठी करण्यात आला होता. पोलिसांनी तात्काळ संपूर्ण साठा जप्त केला. बाटल्यांची मोजणी करण्यात आली आणि पंचनामा सुरू झाला. घरातील संबंधित व्यक्तींना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलं. या संपूर्ण प्रकारामागे आणखी कोणाचा सहभाग आहे का याचाही तपास सुरू झाला. ही घटना समोर येताच परिसरात मोठी चर्चा सुरू झाली. ज्या देवघराकडे लोक श्रद्धेने पाहत होते त्याच जागेचा अशा प्रकारे गैरवापर झाल्याचं समजल्यावर अनेकांनी संताप व्यक्त केला. श्रद्धेच्या नावाचा असा वापर होणं अत्यंत गंभीर असल्याचं मत व्यक्त करण्यात आलं. पोलिसांनी नागरिकांनाही आवाहन केलं की आपल्या परिसरात संशयास्पद हालचाल दिसल्यास किंवा काही विचित्र प्रकार जाणवल्यास त्याची माहिती त्वरित प्रशासनाला द्यावी. वेळेवर मिळालेल्या माहितीमुळेच या प्रकरणाचा उलगडा होऊ शकला. या संपूर्ण घटनेने एक गोष्ट मात्र स्पष्ट झाली. बाहेरून सर्व काही अगदी सामान्य दिसत असलं तरी प्रत्येक गोष्ट तशीच असेल असं नाही. कधी कधी सत्य हे आपल्या कल्पनेपेक्षाही वेगळं आणि धक्कादायक असतं. त्यामुळे अफवा न पसरवता संशयास्पद बाबींबाबत योग्य यंत्रणेला माहिती देणं ही जबाबदार नागरिकाची भूमिका आहे. आणि माहितीचा विश्वासार्ह आवाज. आत्ताच सबस्क्राईब करा व्ह्यूअर मराठी.